आपण काल कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघितले होते, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. पहिला आहे v इक्वल टू u प्लस at. तर ते पहिलं इक्वेशन जे आहे ते व्हेलॉसिटी टाइमचं आहे. कशाचं आहे? व्हेलॉसिटी टाइमचं आहे. आपण इक्वेशन नुसतं लिहून टाकू सर थोडक्यात, v इक्वल टू u प्लस at. तर हे पहिलं इक्वेशन. आता हे इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथड वर बघायचं आहे. आणि आपण काल डिस्कस केलं होतं की एक व्हेकल आहे कार, आणि ती ए पॉइंट्स पासून बी पॉइंट पर्यंत जाते. सुरुवातीला तिची इनिशियल व्हेलॉसिटी u असते, नंतर फायनल व्हेलॉसिटी v होते, है की नाही? इनिशियल u फायनल v, त्याला लागलेला टाइम u पासून v पर्यंत जो स्पीड वाढणार, व्हेलॉसिटी वाढणार, त्याला लागलेला टाइम म्हणजे t आहे. आणि परत आता u आणि v आलं तर काय असतं? ऍक्सिलरेशन असतं, है की नाही? ज्यावेळेस ऍक्सिलरेशन वाढतं ना u पासून इनिशियल व्हेलॉसिटी टू फायनल व्हेलॉसिटी, then there is a body set to be accelerated. म्हणजे ती बॉडी, त्या बॉडीचं ऍक्सिलरेशन केलं. आणि ऍक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. काल बघितलं आपण, कालचा व्हिडिओ परत बघा. चेंज इन व्हेलॉसिटी. आणि चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढायची? तर v मायनस u करायला लागेल की नाही? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी इन टाइम t. So v minus u upon time t is the acceleration, that is a. म्हणजे तो आपल्याला फॉर्म्युला मिळाला, a is equal to v minus u upon t is the formula for acceleration. हे acceleration असतं. आणि आता हे झाल्यावर बॉडी acceleration मध्ये आहे, आणि म्हणजे ती डिस्प्लेस झाली a पासून b पर्यंत, म्हणजे तिने डिस्प्लेसमेंट केलं. म्हणजे यस, त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, ह्या डायरेक्ट अशा आपण डिस्कस केल्या. आता ह्याच गोष्टी आपल्याला ग्राफवर बघायच्या आहेत, म्हणून त्याला ग्राफिकल मेथड म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? ग्राफिकल मेथड. तर हे ग्राफिकल मेथड्स मध्ये आपल्याला हे 3 इक्वेशन्स याच्यावर प्रूव्ह करून दाखवायचे किंवा याच्यावरून मिळवायचे, ग्राफ वरून मिळवायचे. बघा, तर ग्राफ वरून कसं? तर ग्राफ व्यवस्थित आधी अंडरस्टँड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा काय दिलंय ग्राफ मध्ये. आणि आधी हे वाचा, एक्सप्लेनेशन दिले बघा, फिगर 1.9 चं. इट शोज द चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम ऑफ युनिफॉर्म ऍक्सिलरेटेड ऑब्जेक्ट. युनिफॉर्मली ऍक्सिलरेटेड ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एकदा सुरू झाला की त्याची इंटरप्ट झालं नाही, कंटिन्यू त्याची व्हेलॉसिटी काय कॉन्स्टंट आहे. तर ऍक्सिलरेटेड ऑब्जेक्ट आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट डी. आता ग्राफवर हे y ऍक्सिस आहे, हे x ऍक्सिस आहे. x ऍक्सिसला टाइम आहे, y ऍक्सिसला व्हेलॉसिटी आहे. काय आहे? व्हेलॉसिटी. तर ही व्हेलॉसिटी आहे y ऍक्सिसला. आता याच्यावर पॉइंट्स दिलेत बघा, O आहे. तर हे नंतर आता तुम्हाला समजेल नेमके पॉइंट्स काय. आता O म्हणजे आपण ओरिजिन पॉइंट सुद्धा म्हणतो ग्राफ काढताना. तर इथं काय आहे बघा, the object starts from the point D in the graph with the velocity u. ऑब्जेक्ट इथून स्टार्ट झाला ना, तर हे त्याचा ओरिजिन पॉइंट होता किंवा स्टार्टिंग पॉइंट. तर इथं आपण ग्राफवर त्याचा स्टार्टिंग पॉइंट म्हणजे काय दाखवला आहे? डी. डी हा काय? त्या ग्राफवरचा एक पॉइंट, that is referred as D, and where from which the object starts its motion. त्याची मोशन त्या D पॉइंट पासून काय होणार? स्टार्ट होणार आहे. And its velocity keeps increasing after time t. आता टाइम कुठे दाखवला आपण? इकडे दाखवला. तर टाइम x ऍक्सिस ला दाखवणार, आणि जी व्हेलॉसिटी आहे ती y ऍक्सिस ला. म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी या पॉइंटला ऑब्जेक्टची किती आहे? u आहे. ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी u आहे. लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी y ऍक्सिस ला दाखवायची आणि टाइम x ऍक्सिस ला. तर its velocity keeps increasing after time t and it reaches the point B. आता ऑब्जेक्ट इथून निघाला, तर आफ्टर व्हेलॉसिटी v, म्हणजे ज्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी v आहे, ही इथं आहे, ही फायनल व्हेलॉसिटी v, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट d पासून b पर्यंत पोहोचला, b पर्यंत रीच झाला, b पॉइंटला गेला. आता तो ग्राफवर आपण एक ग्राफ काढला की नाही, तर ही त्याची काय मोशन आहे, ग्राफवरची मोशन. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन असल्यामुळे कसं आहे? स्ट्रेट ग्राफ तयार झाला आपला.
ग्राफ कसा स्ट्रेट लाईन मिळाला ना. तर आता u ही इनिशियल वेलोसिटी होती आणि फायनल वेलोसिटी v. u म्हणजे d पॉइंट आहे, म्हणजे इनिशियल वेलोसिटीच्या वेळेस पॉइंट आपण d घेतलेला आहे आणि फायनल वेलोसिटी करून डॉटेड लाईन दिल्या की इथं पॉइंट इंटरसेक्ट झाले ना लाईन. तर हे पॉइंट म्हणजे काय असतो, रिचिंग पॉइंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट त्या बी पॉइंटला पोहोचलेला आहे. मग आता बघा ग्राफ वरून द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट u. आता u जो आहे तर ग्राफ वर आपण इनिशियल वेलोसिटी जी आहे u म्हणजे काय असेल, u इज इक्वल टू ओडी असेल. काय असेल, ओडी. आता हे नाव नोट तुम्ही, वेलोसिटीचं नाव आहे फक्त ग्राफ वरचं, बाकी काही नाही. बाकी त्याच कंडिशन्स आपल्याला बघायच्या. तर बघा आता द इनिशियल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी काय असते, u. तर ग्राफवर इनिशियल वेलोसिटी म्हणजे ओडी आहे. हा पॉइंट काय डी आहे ना आपला, तर ओडी म्हणजे इनिशियल वेलोसिटी आहे. इथपर्यंत हा वेलोसिटी त्याची वाढलीच नाही. ग्राफ जरी बॉडी ओ पासून स्टार्ट झाली तर समजा तिची 20 ची स्पीड होती, त्या 20 च्याच वेलोसिटीनं तिची इनिशियल वेलोसिटी u होती आणि इथून सडनली वाढली ती, आणि इथून वाढल्यावर काय झालं, मग ती v झाली. तर ग्राफवर तो पॉइंट आपण इथून d दिलेला आहे, d पासून सुरुवात झालेली आहे. तर u इज इक्वल टू काय ग्राफवर, ओडी आहे. तर u ची व्हॅल्यू ओडी आहे. इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू ओडी आणि फायनल वेलोसिटी v इज इक्वल टू काय आहे, तर v इज इक्वल टू काय असेल, फायनल वेलोसिटी o पासून c पर्यंत. c आहे ना, हे पॉइंट काय इथं बॉडीचा, बॉडी जिथं वेलोसिटी तिला अटेन केली v, तो पॉइंट म्हणजे c आहे, म्हणजे oc इज द फायनल वेलोसिटी अँड ओडी इज द इनिशियल वेलोसिटी. हे ग्राफ करून मिळालं आपल्याला व्हॅल्यूज. u ची व्हॅल्यू ओडी आहे आणि v ची व्हॅल्यू oc आहे. तर आपण आता डिस्कस केलं की आता एक्सेलरेशन झालं ना, u पासून v पर्यंत एक्सेलरेशन झालं, वेलोसिटी वाढली u टू v. इट मीन्स देयर इज अ चेंज इन वेलोसिटी. आणि चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय असतं, एक्सेलरेशन. काय असतं, एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी विदिन टाइम t मीन्स अपॉन टाइम t. तर हे झालं चेंज इन वेलोसिटी. मग वेलोसिटी, फायनल वेलोसिटी काय आहे, एक्सेलरेशन इज डिफाइंड बाय a, फायनल वेलोसिटी v मायनस इनिशियल वेलोसिटी u अपॉन टाइम t. हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला आहे. मग आता याच्यामध्ये v ची व्हॅल्यू आणि o ची व्हॅल्यू, u ची व्हॅल्यू ठेवायची आहे. तर v ची व्हॅल्यू काय, oc आहे, मायनस u ची व्हॅल्यू ओडी आहे आणि अपॉन टाइम t. तर टाइम t काय आहे, ओई आहे. तर अपॉन ओई काय येईल, अपॉन ओई. तर हे झाले आपण सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या. तर आपण हा ओई नाही ठेवलं तरी चालते, इथं फक्त आता टाइमच रेफर केलेला आहे, पुढे आपल्याला ठेवायचं आहे ते लक्षात ठेवा. तर आता सीडी, मग आता मला सांगा ओसी मधून सीडी गेला, ओसी मधून काय गेलाय, हा ओडी गेलाय, ओडी. ओसी ही टोटल लेंथ जी आहे ना ओसी, याच्यामधून ओडी मायनस केली तर काय राहील, सीडी राहील ना फक्त. बघा हे सी, हे ओ, ओसी मधून हा पार्ट गेलाय बघा कोणता, ओडी. तर काय राहील, सीडीच राहील ना, खालचा पार्ट गेला निघून, काय राहील, सीडी. म्हणजेच ऍक्सेलरेशन किती झाले, ऍक्सेलरेशन इन टाइम टी. मग आता इकडे आला एटी, एटी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन, दॅट इज इक्वल टू काय होईल ते, सीडी. काय मिळालं आपल्याला, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दॅट इज सीडी ऑन द ग्राफ. तर ग्राफ मध्ये आणि इक्वेशन नंबर 1 दिले याला, इक्वेशन नंबर काय दिले याला, 1. आता या अगोदर लिहून घेता इथपर्यंत, एक 2 मिनिट पॉज करू
तर आता आपल्याला ऍक्सेलरेशन 80 मिळालं, दॅट इज 80 इज इक्वल टू CD, म्हणजे ऍक्सेलरेशनची व्हॅल्यूज मिळाली आपल्याला. आता परत त्यांनी एक ऍक्टिव्हिटी सांगितली, द ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट B. y ऍक्सिस ला पॅरलल एक डॉटेड लाईन टाका म्हणे, आणि तो पॉइंट, ती लाईन पॉइंट B मधून पास होणार अँड विच इंटरसेक्ट द लाईन दॅट इज x axis. x axis ला ते इंटरसेक्ट करणार आहे. अँड this will cross the x axis in the E. x axis ला कुठे क्रॉस करेल ती E पॉइंट ला, आहे की इथे E पॉइंट ला जी काय आपण परपेंडिक्युलर टाकला, परपेंडिक्युलर लाईन which is parallel to the y axis. y axis ला पॅरलल एक लाईन टाकली, that line passes through the B and intersect the x axis at point E. point E मध्ये इंटरसेक्ट करते. तर ड्रॉ अ लाईन पॅरलल टू x axis. परत दुसरी एक लाईन पॅरलल टू x axis टाकायची आहे through the D and this will cross the line BE at A. बघा, एक D पासून पॅरलल टू x axis, x axis ला पॅरलल टाकली आणि ही लाईन या BE लाईन ला A पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. इंटरसेक्ट द पॉइंट at A, लाईन B, BE ला इंटरसेक्ट केलं गेलं पॉइंट at point A. आता फ्रॉम द ग्राफ, मग आता ग्राफ वरून, फ्रॉम द ग्राफ काय दिलं आपल्याला, BE इज इक्वल टू AB प्लस AE. BE कोणती आपली ही, BE इज इक्वल टू AB, कोणती ही AB. BE इज इक्वल टू काय, AB प्लस AE, है का. पूर्ण टोटल जी लेंथ आहे आपली कोणती, BE. BE इज इक्वल टू AB प्लस A, AB प्लस AE. तर याच्यावरून आता काय करायचं, आपल्याला व्हॅल्यूज ठेवायच्या, या सगळ्यांच्या व्हॅल्यूज ठेवायच्या, BE ची व्हॅल्यू, AB ची व्हॅल्यू आणि AE ची व्हॅल्यू. मग आता V इज इक्वल टू, ह्या व्हॅल्यूज आधी आपल्या याच्या बघू. V इज इक्वल टू काय आहे, CD प्लस OD, ही वेलोसिटी आहे, CD प्लस OD, where AB is equal to CD and AE is equal to OD. AE is equal to OD. V म्हणजे आपली वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी, आणि फायनल वेलोसिटी V ची व्हॅल्यू काय आहे, CD आहे. काय आहे, CD आहे. आणि CD प्लस OD, CD प्लस OD हे टोटल काय आपल्याला V मिळाले, वेलोसिटी आहे ना. तर OD प्लस CD किंवा CD प्लस OD इज द V. आणि तीच काय असते, AB जी आपली AB आहे, AB इज इक्वल टू V आहे ना, AB इज इक्वल टू CD आणि A इज इक्वल टू OD आहे, है का. A इज इक्वल टू काय, OD आहे. तर ह्या दोन साइड्स आहेत. तर आता V लक्षात आलं का तुम्हाला. V मीन्स काय, आपली टोटल ग्राफ वर जे आपली V मीन्स काय, वेलोसिटी आहे की नाही, फायनल वेलोसिटी. तर ती फायनल वेलोसिटी कशी मिळाली आपल्याला, V इज इक्वल टू काय होईल, CD प्लस OD आहे ना, CD प्लस OD. कारण OD मीन्स इनिशियल वेलोसिटी होती आणि CD मीन्स फायनल वेलोसिटी होती. आणि आपल्याला CD ची व्हॅल्यू सुद्धा मिळाली, आपण काढली, दॅट इज द CD इज इक्वल टू 80 मीन्स ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन झालं ना, U पासून V पर्यंत जर वेलोसिटी वाढली, U टू V म्हणजे इनिशियल टू फायनल, तर आपल्याला काय मिळतं, ऍक्सेलरेशन. आणि U टू फायनल म्हणजे पॉइंट D आहे U आणि पॉइंट V हे आहे C आहे V, म्हणजेच काय होईल, CD म्हणजेच ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, 80 आहे, है की नाही. फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळाले, इट्स अ फर्स्ट इक्वेशन, इक्वेशन नंबर 1 मिळाला आपल्याला. आता ग्राफवर आपण पुन्हा ही साइड टाकली, तुम्ही एक पॅरलल लाईन टाकली x ऍक्सिस ला
तर ती बी ला इंटरसेक्ट करते आणि नंतर एक्स ऍक्सिस वर ई ला इंटरसेक्ट करते. तर हे दोन्ही लाईन पॅरलल टू इच अदर आहेत. तर याची व्हॅल्यू मग आता काय होईल, जशी सीडी प्लस ओडी आहे, सीडी प्लस ओडी, तसं काय होईल एबी इज इक्वल टू सीडी. एबी ची पॅरलल साइड कोणती आहे, सीडी आहे. हा सी आणि डी आणि हा एबी इज इक्वल टू सीडी आहे. आणि एई इज इक्वल टू काय, ओडी आहे. ओडी ला पॅरलल कोण आहे, एई आहे. एई इज इक्वल टू काय होईल, ओडी. तर हे आपल्याला ग्राफ वरून सांगता येईल. आणि मग V इज इक्वल टू एटी प्लस यू म्हणजेच काय, आता सीडी म्हणजे काय, सीडी ची व्हॅल्यू आता काढलेली आपण 80 आहे. सीडी ची व्हॅल्यू 80 च्या जागी ठेवली. ओडी ची व्हॅल्यू काय आहे, ओडी इज इक्वल टू पाहिलं आपण आधीच आहे की नाही, ओडी इज इक्वल टू यू और यू इज इक्वल टू ओडी लिहिलं होतं ना आधी सुरुवातीला आपण. तर हे सुरुवातीच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा फक्त. मग आता इथं देअरफॉर V इज इक्वल टू सीडी प्लस ओडी. हे कशावरून, तर ग्राफ वरून बघितलं आता आपण ते. म्हणजेच V इज इक्वल टू, आता सीडी ची व्हॅल्यू पुटअप केली, सीडी ची 80 आहे आणि ओडी ची पुटअप केली दॅट इज यू आहे. इट मीन्स our equation V is equal to U plus 80 is the first kinematical equation. तर हे पहिले इक्वेशन आपण याच्यावरून काय केलंय, प्रूव्ह केलं, ग्राफ वरून. तर हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि लक्षात घ्या, पहिल्यापासून त्याला अंडरस्टँड करा.